ही जी लढाई होती ती मानसन्मानाची लढाई होती. तर 500 शूरवीरांनी एक मानसन्मान मिळवून युद्ध केलं आणि 28,000 जणांना पळवून लावलं. तुम्ही विचार करा मित्रांनो, आपण आता संघटित झालो तर खूप काही करू शकतो. तर आपण नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीपासून का करतो? तर विजयस्तंभाला स्टेटस लावण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी नाही. तर ह्याच्याकडनं आपल्या एक नवीन वर्षामध्ये काहीतरी शिकवण घ्यायची. ती म्हणजे काय, 500 महारांनी 28,000 पेशव्यांना संपवलं होतं, त्यांना पळवून लावलं होतं. तर तुम्ही विचार करा, आपली संख्या फक्त 500 आणि ते 28,000. तुम्ही विचार करा तुम्ही काय मानसिकता असेल त्यांची. तर आपल्याला मित्रांनो काय करायचं, संघटित व्हायचंय. ते एकत्र 500 जणांनी 28,000 संपवले. तुम्ही विचार करा, आता आपली संख्या किती, आता आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर आपण काय मिळवू नाही शकत. तर आपल्याला त्यासाठी पण लढायला लागतंय. तुम्ही विचार करा, अजून पण आपल्या बऱ्याच समाजामध्ये शोषण होते. तर त्या शोषणासाठी आपल्याला एकत्र यायला लागेल आणि एकत्र येऊन आपल्याला लढा द्यावा लागेल. भीमा कोरेगावला येऊन आपण विजयस्तंभाला मानवंदना देतो, सलामी देतो. तर त्यासाठी आपण पण सगळ्यांनी एकत्र येऊन येणार, आपल्या समाजाला पुढे नेलं पाहिजे. तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच नारा राहिला पाहिजे मित्रांनो. जय भीम.